वर्णाची चवदार सफर या भागामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. आणि आज आपण इथे आहे ना मस्तपैकी मसूर डाळीचं वरण कसं बनवायचं ते पाहणार आहोत. तर मसूर डाळीचे वरण हे महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहे आणि पौष्टिक आहे. त्याचबरोबर हे पारंपरिक जेवण आहे. हे वरण साध्या मसाल्यामध्ये बनवले जाते आणि रोजच्या आहारासाठी उत्तम असते. मसूर डाळ ही प्रोटीनने भरपूर असल्यामुळे शरीरासाठी चांगली आहे, पचायला हलकी आहे. त्यामुळे ना लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी अतिशय योग्य आहे. म्हणूनच आजच्या या भागात आपण मसूर डाळीचं वरण पाहणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा. नमस्कार, कृष्णाच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण इथे बनवणार आहोत मसूर डाळीचं वरण. तर मसूर डाळीचं वरण बनवण्यासाठी ना मी इथं अर्धा कप मसूर डाळ घेतलेली आहे. मसूर डाळ ही रंगाने हलकीशी लाल असते आणि अगदी पातळ अशी ही डाळ असते. तर इथे आपण आहे ना अर्धा कप ही डाळ घेतलेली आहे. आता ही डाळ आहे ना 2 ते 3 वेळा भरपूर पाणी घालून मी छान स्वच्छ धुवून घेणार आहे. म्हणजे यावरची सगळी घाण निघून गेली पाहिजे. त्यामुळे ना डाळ छान चोळून चोळून धुवून घ्या. आणि इथे बघा, इथे ही डाळ मी आता छान चोळून घेतलेली आहे, धुवून घेतलेली आहे. आता ही डाळ आपण कुकरला शिजवणार आहोत, त्यामुळे सगळी डाळ मी कुकरमध्ये ऍड करणार आहे. आणि अर्धा कप इथं मी डाळ घेतलेली होती, त्यामुळे इथं डाळ शिजण्यासाठी मी 1 कप पाणी घालणार आहे. हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. तुमच्याकडे मेजरिंग कप नसतील ना तर तुम्ही कोणत्याही घरातील वाटीचं प्रमाण घेऊन हे करू शकता. त्याचबरोबर आहे ना इथं मी घालणार आहे थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ. त्याचबरोबर डाळ शिजण्यासाठी 1 टीस्पून मी इथं तेल ऍड केलेलं आहे. आता आहे ना कुकरचं झाकण लावून घेणार आहे आणि मीडियम फ्लेमवरती मी या कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घेणार आहे. 3 शिट्ट्यांमध्ये ही डाळ छान मऊसूत शिजते. तर इथे कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत. गॅसची फ्लेम मी ऑफ करणार आहे आणि हा कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण उघडून पाहणार आहोत. तर इथे बघा, कुकर संपूर्णपणे थंड झाले, त्याची सगळी वाफ निघून गेलेली आहे. आणि हे बघा, मस्त अशी ही डाळ छान शिजलेली आहे. अगदी पटकन ही डाळ आहे ना बारीक होती. आता ही छान मी घोटून घेणार आहे. तर इथे मी रवीचा वापर केलेला आहे. तुम्ही इथं चमच्याने सुद्धा ही बारीक करू शकता. इतकी ती छान शिजते आणि पटकन बारीक होते. आता डाळ छान बारीक झाल्यानंतर यामध्ये मी कोमट पाणी घालणार आहे. कोमट पाणी यासाठी घालायचं आहे की वरण छान एकसारखं होतं म्हणून. आता हे बघा, मस्त असं इथं पाणी घालून घेतलेलं आहे. तर तुम्हाला ह्या वरणाची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे त्या हिशोबाने तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करून घ्या. आता इथे डाळ छान घोटून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त एकसारखं असं हे आपलं वरण रेडी झालेलं आहे. पण आपण हे वरण असं नाही करणार, तर ह्याला एक फोडणी देणार आहोत. मस्तपैकी फोडणीचं वरण करणार आहोत. तर त्यासाठी इथे मी साहित्य काय घेतलेलं आहे ते पाहूया. साहित्यामध्ये मी इथे एक मध्यम आकाराचा कांदा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे. त्याचबरोबर एक छोट्या साईजचा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे. 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत. आणि सोबतच आहे ना इथे मी हे बघा, मी पुन्हा एकदा दाखवते. लसूण ठेचून घ्यायचा आहे, लसूण बारीक नाही कट करून घ्यायचा. त्याचबरोबर मोहरी, जिरं, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि 1 टीस्पून इथं मी लाल मिरची पावडर, काश्मीरी मिरची पावडरचा मी इथं वापर करणार आहे, तिखट मिरची पावडर नाही. साहित्याचे प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. आता सुरुवातीला मी काय करणार आहे, हंडीमध्ये 1 टेबलस्पून साजूक तूप ऍड करणार आहे. तुम्ही इथे तुपाऐवजी तेलाचाही वापर करू शकता. आता हे तूप आहे ना आपल्याला छान मीडियम फ्लेमवरती चांगलं गरम करून घ्यायचं आहे. तूप चांगलं गरम झाल्यानंतर सर्वात आधी मी इथं मोहरी ऍड करणार आहे. मोहरी छान तडतडू द्यायची आहे. जेवढी मोहरी छान तडतडेल ना तेवढा तडका छान बसणार आहे डाळीला आणि चवही वाढणार आहे. मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्येच मी ऍड करणार आहे थोडंसं जिरं. आणि जिरं सुद्धा आपल्याला हे छान तडतडू द्यायचंय. मस्त असं हे जिरं फुललं गेलं पाहिजे. जिरं छान तडतडल्यानंतर यामध्ये ना मी ऍड करणार आहे हा ठेचलेला लसूण. लसूण ठेचूनच घाला म्हणजे वरणाला चव अप्रतिम येईल. लसूण हलकासा तळून घ्यायचा आहे आपल्याला, खूप जास्त लाल नाही करायचा. हलकासा तो त्याला गुलाबी रंग आला पाहिजे. येस, तर इथे बघा लसूणही छान तळला गेलेला आहे. आता यामध्ये ऍड करणार आहे बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या.
आता तुम्हाला इथं हिरव्या मिरच्या नसतील घालायच्या तर तुम्ही स्किप करू शकता. हिरव्या मिरच्या हलक्याशा तळून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी मी इथे ऍड केलेला आहे कढीपत्ता, आणि कढीपत्ता सुद्धा आहे ना छान तळून घ्यायचा आहे. त्यानंतर मी इथं ऍड केलेला आहे बारीक कट केलेला कांदा. आता हा कांदा आहे ना हलकासा आपल्याला सुरुवातीला पचवून घ्यायचा आहे. कांदा इथं हलकासा पचला गेलेला आहे, तुम्ही बघू शकता. खूप जास्त तो परतून नाही घ्यायचा किंवा भाजून नाही घ्यायचा, हलकासा तो पचवून घ्यायचा. आणि त्यानंतर आहे ना इथं मी ऍड करणार आहे टोमॅटो. आता हा कांदा आहे ना आपल्याला थोडासा अजून लालसर करायचा आहे, पण टोमॅटो शिजताना कांदा छान लालसर होतो. जेवढा कांदा छान लालसर होईल ना तेवढं वरणाची चव अप्रतिम लागणार आहे. आता टोमॅटो सुद्धा ऍड केल्यानंतर एकदा छान चमच्याने हलवून घेतलेला आहे, आणि हा टोमॅटो आणि कांदा छान शिजण्यासाठी मी 10 मिनिटं झाकून ठेवणार आहे. 5 ते 7 मिनिटांनी हे बघा मस्त कांदा सुद्धा छान लालसर झालेला आहे, टोमॅटो छान भाजलेला आहे, सॉरी मऊसूत झालेला आहे. आणि यामध्ये मी लाल मिरची पावडर ऍड केलेली आहे, पण व्हिडिओ शूट नाही झाला. सो हे सगळं झाल्यानंतर लाल मिरची पावडर ही ऍड करायची आहे. व्हिडिओ शूट झाला नाही त्यासाठी सॉरी. आणि सगळ्यात शेवटी इथं मी जे डाळ आपण घोटून घेतलेली होती ना मसुराची ती ऍड केलेली आहे. आता या स्टेजला तुम्ही एकदा चेक करा की ह्यामध्ये पाण्याचं प्रमाण तुम्हाला कसं हवंय. मला हे डाळ थोडंसं घट्ट वाटत होती म्हणून मी थोडं पाणी ऍड केलेलं आहे. आणि त्याचबरोबर या स्टेजला आपल्याला चेक करायचं आहे की यात मिठाचं प्रमाण कसं आहे. जर मिठाचं प्रमाण कमी असेल तर या स्टेजला तुम्ही मीठ ऍड करू शकता. मला इथं थोडंसं मिठाचं प्रमाण कमी वाटलं म्हणून मी ना इथं थोडं मीठ ऍड करणार आहे. अगदी थोडंसं मी मीठ ऍड केलेलं आहे, कारण डाळ शिजताना सुद्धा आपण मीठ ऍड केलेलं होतं. त्यामुळे या स्टेजला चव बघूनच तुम्ही मीठ ऍड करा. आता मीठ हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला एक मस्त उकळी येऊन द्यायची आहे. 2 ते 3 मिनिटांमध्ये ना ह्याला मस्त उकळी येणार आहे आणि मस्त असं आपलं हे ना मसूर डाळीचं फोडणीचं वरण रेडी होणार आहे. येस, तर हे बघा छान ह्याला उकळी फुटलेली आहे, तुम्ही बघू शकता. मस्त उकळी आलेली आहे. एकदा मी हे चमच्याने छान हलवून घेणार आहे आणि हे बघा मस्त दाटसर असं हे मसूर डाळीचं वरण झालेलं आहे. बघू शकता तुम्ही, अप्रतिम लागतं हे वरण. एकदा तरी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि छान ह्याला उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम मी ऑफ करणार आहे आणि सगळ्यात शेवटी मी इथे ऍड केलेली आहे कोथिंबीर. कोथिंबीर छान चमच्याने सगळं मिक्स करून घेणार आहे. आपलं हे मसूर डाळीचं फोडणीचं वरण रेडी झालेलं आहे. आता हे वरण मी सर्व करून घेणार आहे. तर येस, तुम्ही बघू शकता मस्त रेडी झालेलं आहे हे वरण. हे आपण सर्व करून घेऊ. येस, तर हे बघा मस्त असं हे आपलं मसूर डाळीचं फोडणीचं वरण खाण्यासाठी रेडी झालेलं आहे. हे तुम्ही गरम गरम भात किंवा रोटी फुलका कशाबरोबरही खाऊ शकता. अप्रतिम लागतं. एकदा तरी तुम्ही नक्की बनवून बघा. आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. त्याचबरोबर पुन्हा एकदा नवीन वेगळ्या भागात नवीन वरणाची सफर आपण करणार आहोत. तोपर्यंत खात राहा, आनंदी राहा आणि सेफ राहा. धन्यवाद.